आई अंबाबाई आम्ही मोठ्या मालकांशी लग्न करायचं स्वप्न बघितलं होतं. ते स्वप्न इतक्या वर्षात कधी पुरं झालं नाही. ते स्वप्न बघायचं आम्ही कधीच सोडलं नाही. आणि आज आज शेवटी तो दिवस आलाच. मोठे मालक आमच्याशी लग्न करायला तयार झाले. अटी घालून का होईना, पण हे लग्न करायला हो म्हणले, हेच लय आहे आमच्यासाठी. आता आम्ही त्यांना जो शब्द दिला आहे तो आम्ही पाळणार. आज आम्ही मास्तरीणबाईंना आणायला दुर्गीला पाठवलाय. आई अंबाबाई आमच्या प्रयत्नाला यश येऊ दे, मास्तरीणबाई घरला परत येऊ दे, कारण त्या परत आल्या बिगर आमचं लग्न काही होऊ शकणार नाही. मास्तरीणबाई परत येऊ दे. या हे इथनं समजा सुरू करायचं आहे. हा हे ते समजा सामान आहे तिकडं, ते घेऊन या. हा चला करा सुरू. काय रे धनाजी, हा का होणार रंगरंगोटी? सगळं घर रंगवायचं आहे. जरा आणखीन माणसं लाव, पटपट हात चालवायला सांग त्यांना. जी सरकार, त्यांना बाहेरचं समजा करायला सांगितलंय, उद्याच्याला आजचं करायला सांगतो. जे काय करायचंय ते पटशिरी करा म्हणावं. आणि त्या लाइटिंग वाल्याचं काय झालं रे? त्या समजानं सांगितलंय येतेलच इतक्यात. धनाजी, त्या गोविंदला आणि बाकी सगळ्यांना तुझ्या हाताशी घे. घर कसं लकलकीत दिसलं पाहिजे ही जबाबदारी तुझी आहे. जी सरकार. हा काय मोहिते, उशीर केलात तुम्ही? हा सगळ्या घराला लाइटिंग करायचं आहे. आणि ऐका, ते डोळं मिचकावत्याल असं झागड मागड लाइटिंग करा. काय माप घ्या, सगळी पटपट कामाला लागा. चला घ्या माप घ्या, वरपासून माप घ्या. हो. हा लागा कामाला लागा. आपल्याला फक्त थोडी वाट बघायची आहे आणि शांत डोक्याने सगळं करायचंय. डोक्यात तिळीक जाते या बाईला बघून, पण आता हिला जाब विचारून उपयोग नाही. आत्ता भांडण करत बसलो तर ही काहीतरी आणखी कारस्थान करणार. वाद नकोच घालायला. अक्षरा म्हणते तसं सगळं शांत डोक्यानं केलं पाहिजे. अक्षरा या घरात यायला हवी आहे बस. अक्षरा परत कधी येणार हाच मुद्दा लावून धरायला पाहिजे आता. धनाजी, वरनं माप घ्यायला सांग त्याला. हा वरपासून. हे